नमस्कार मित्रांनो, मी आलोय माझ्या मामाच्या गावाला. तर चला दाखवतो माझ्या मामाचं घर. तर हे आहे माझ्या पिण्याची पाण्याची टाकी मामा त्यांची. तर चला आपण घराकडे वळूया. इथं एक खुरडा आहे कोंबड्यासाठीचा आणि ह्या खुरड्यापुढे एक माझ्या आजोबांनी चिकूचं झाड लावलं आहे. त्याला असं कुंपण केलं आहे. त्याच्या पुढे टोमॅटोची झाडे आहेत. हे एक पेरूचं झाड आहे. या पेरूच्या झाडाला आत्ता कळ्या लागल्या त्या. माझ्या मामाच्या गावात मी लहानपणापासून होतो, पण आता मोठं झाल्यावर माझ्या वडिलांच्या घरी गेलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी काय याच्यासाठी केला नाही. हे बघा माझे आजोबा मोबाईल बघत आहेत आणि हे बघा आमच्या आजोबांचा 3 शेळ्या गोठा आहे. हे बघा त्यांचं मैदान आहे. इथं गाडी लावलेली आहे. गाडी पण तुम्हाला दाखवतो. इथं माझी मम्मी आणि चुलीपुढील ही माझी आजी आहे. त्या जेवत आहेत. चला आता आत जाऊ. हे बघा हे आमचा सोफा आहे. हे आरसा आहे. आरसा बाहेर आहे. इथं कॅलेंडर हे लावलं आहे. खोलीत येऊ. खोलीत आल्या लाईटा चालू करून घेऊया, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. लाईट चालू केल्यावर ही बघा ही खाट आहे. इथं कणगी ही ठेवले, त्या पांघरून हे ठेवले आहे. इथं 4-5 पोती बाजरी झाली आहे, ती ठेवली आहे. माझ्या आजी आणि आजोबा हे दोघंच राहतात, त्यामुळे त्यांना जास्त साफसफाई दिसणार नाही घर, पण घ्या समजून, असू द्या. इथं अंथरूण हे ठेवलं आहे बघा, जरा अंधार आहे. इथं घड्याळ हे लावलेलं आहे. भांडी ठेवलेली आहेत. इथं माझ्या पंचमांचा फोटो आहे, हे बघून घेऊ शकता तुम्ही. माझ्या आजोबांना सर्टिफिकेट भेटलेलं आहे. हे खुर्ची टी व्ही बघण्यासाठी आहे. हे भांड्याचं कपाट आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. ही टी व्ही आहे. टी व्ही आता तुम्हाला चालू करून दाखवतो, थांबा. टी व्हीचं बटन दाबायचं, तिथलं एक पिवळं बटन दाबायचं. पिवळं बटन दाबल्यावर आवाज होतोय. या आठवणी म्हणजे बालपणाची आठवण करून देतात. आणि हा खास व्हिडिओ मी माझ्या भावासाठी आणि माझ्या आठवणीसाठी बनवलेला आहे. त्यामुळे लय पण व्हिडिओ कसा तर आहे. हे बघा आमचा देवारा आजी आजोबांचा छोटासाच आहे. त्यात खंडोबा हे आमचा आजीकडचा कुलदैवत खंडोबा आहे पालीचा. त्यामुळं हा बघा फ्रीजवर ठेवले साहित्य. इथं किटली हे अडकवले. तर चला आता बाहेर जाऊ, तुम्हाला गाडी दाखवतो. हे बघा ही आमच्या आजोबांची गाडी जुनी. या गाडीला 20 वर्षे झाली ती, तरी पण आजोबा ती चालतात. इथं पाण्यासाठी पाणी साठवाय ठेवलं आहे. इथं एक छोटंसं मोगऱ्याचं झाड आहे. चला आता पायऱ्यावरनं जाऊ, थोड्या वेळानं जाऊन दाखवतो. तोपर्यंत हा बघा घेवड्याचा वेल, याला घेवडं लागलं आहे. आताची फुलं लागायला लागली ती. हे बघा आमचं वॉशरूम. आता घराच्या मागं आम्ही एक छोटंसं माझ्या आजोबांना गार्डन तयार केलं आहे, ते दाखवतो. त्याला ते रोज पाणी सोडतात. हे बघा मी आता सफरचंद खातोय, बघू शकता. इथं ड्रॅगन हे लावलं आहे. ड्रॅगन नीट दिसत नसेल, माझ्या फोन कॅमेऱ्याची क्वालिटी जरा कमी आहे. मी एवढा पण काय श्रीमंत नाही, त्याच्यामुळे जरा घ्या समजून. आता पायऱ्यावर चढायला लागलो आहे मी. पायऱ्या खूप मोठ्या आहेत, त्या 10-12 पायऱ्या आहेत त्या. चढलो. हो बघा घेवडाचा वेल आलो बघा. हे बघा आमच्या गार्डन हे दिसतंय. घरामागची झाडं मोठी झाली, ती शेवऱ्या ही आहे त्या. आणि हे बघा आमच्या चुलत्यानं घर बांधायला काढले, चुलत मामानं, सॉरी. हे बघा माझ्या आजोबा तिथं फोन बघत बसले. तर आजोबा एकदम आमचं साधं माणूस. हे बघा हे पीरदेव, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात पीरदेव. हे बघा आमच्या आणखीन सखा चुलत मामाचं घर. गोमेवाडी या गावात आल्यावर मला खूप असं आनंद वाटतं. इथं सरगरांची घर आहे ते. हे बघा. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो, ते म्हणजे आता विळते. ही विळते आहे बघा. ह्या विळतेनं आम्ही बारका असताना तोडायचो, म्हणजे हे तोडायचो, शिवरीचे फांद ही शेरडांसाठी तोडायचो. तर ही आहे आमचा पीरदेव. आई देवाचं दर्शन घेत आहे. तर चला, हे असं देवाचा परिसर आहे. तिथे म्हसोबाचा देव आहे आणि इथे पीरदेव आहे. मागे वडाचं झाड होतं, पण ती झाड आता पडलं असल्यामुळे देवाचं दर्शन घ्या. हा देव खूप जागृत आहे. देवाचं दर्शन करून घेतलेलं आहे मी. तर आता म्हसोबा देवाचं दर्शन घेतो.